नमस्ते मंडळी, बरे आहात ना आपण? आजच्या भागामध्ये आपण एक थोडा वेगळा विषय घेणार आहोत, तो म्हणजे औपचारिक पत्रलेखन. आत्तापर्यंत आपण एक पत्र लेखन घेतलेलं आहे, अर्थात ते अनौपचारिक होतं, घरातल्या माणसांना होतं. आज मात्र आपण शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा प्रिन्सिपॉलना आपण म्हणतो त्यांना पत्र लिहिलेलं आहे. बघूया आता काय आहे ते. सेवायाम सुरुवात केली. सेवायाम, सेवेशी आपण म्हणतो तसं. श्रीमान प्रधानाचार्य महोदय, मोठे ऐकून त्याने श्रीमान म्हटलं. आणि मुख्याध्यापक महाशय, शारदा विद्यालयम एका शाळेचं नाव घातलेलं आहे. सविनय निवेदनम, आपण जसं सादर सेवेसी असं म्हणतो तशा प्रकारचं हे मायना आहे. आता विषय द्यायला पाहिजे, औपचारिक पत्र आहे त्याच्यामुळे दिलेलं आहे. त्रयः दिनावकाशार्थम प्रार्थना. अवकाश म्हणजे सुट्टी. त्रयः दिन अवकाशार्थम म्हणजे 3 दिवसाच्या सुट्टीसाठी विनंती. प्रार्थना म्हणजे विनंती, हा विषय दिलेला आहे. त्यानंतर मुख्य पत्राला सुरुवात केली आहे. अहम नवम्यां कक्षायां पठामि. मी 9व्या इयत्तेमध्ये शिकतोय. विगत दिनद्वयतः ज्वरेण पीडितः अस्मि. विगत म्हणजे गेल्या 2 दिवसापासून. अहम ज्वरेण, ज्वर म्हणजे ताप, मी तापाने पीडितः अस्मि, त्रस्त आहे, तापाने आजारी आहे असं म्हणायचं आहे. चिकित्सकः विश्रामं कर्तुम अवदत्. वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली आहे. विश्राम म्हणजे विश्रांती, कर्तुम करण्यासाठी, अवदत् म्हणजे सांगितलेलं आहे. आता श्वः पुरस्तात्. आता श्वः शब्द आपल्याला गेलेला आहे आणि आता पण गेलेला आहे. आता म्हणजे म्हणून श्वः पुरस्तात्, उद्यापासून. दिनत्रयस्य अवकाशार्थं प्रार्थये. 3 दिवसाच्या सुट्टीसाठी मी आपल्याकडे प्रार्थना करतो, मी आपल्याकडे विनंती करतो की आपण 3 दिवसाची सुट्टी मला घ्यायला परवानगी द्यावी, असा या वाक्याचा मराठीतला अर्थ झाला. पुढे निश्चितपणे सांगितलेलं पण आहे की मम सर्वाः गृहपाठाः पूर्णाः भविष्यन्ति. असं जरी असलं तरी माझे सगळे गृहपाठ पूर्ण झालेले असतील किंवा मी पूर्ण करेन. आता इथपर्यंत आपलं पत्र झालं. पुन्हा खालती आपण शेवटी सही करतो तर तिथे लिहिलेलं आहे भवदीयः शिष्यः, आपलं शिष्य. आता आपण वरती नाव वगैरे काही लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे मी खाली घेतलेलं आहे. त्या शिष्याची सही केलेली आहे आणि सांगितलेलं काय आहे की नाव, अनुक्रमांक. आता 9व्या इयत्तेत आहे पण अनुक्रमांक पाहिजे. रोल, तुम्ही म्हणता रोल नंबर, तो पाहिजे, अनुक्रमांक आणि दिनांक, तारीख. असं हे एक औपचारिक पत्र आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा अशी आपल्याला विनंती करते. जयतु संस्कृत.